आपण शेती करतो म्हणजे कमवत नाही, गमावतो असा तुमचा साऱ्याच शेतकऱ्याचा समज करून देण्यात आला आहे आणि तुम्हाला बी तसंच वाटते. त्यापायी अशी मान खाली घालून राहता. तुम्ही बोलत नाही, ओरडत नाही, रडत नाही, मरता बी गुच्चा. खाल्लं व माझ्या लेकराला या रोटवीनं. आता काऊन लढता बोहारे? चुप राह ना. पांढरं कपाय झालं म्हणजे आयुष्यातले सगळे रंग गेले असं नाही. आणि तू विधवा झाली ही तुही चूक नाही. तो न लढता मेला, आता तुही लढण्याची वेळ आलीये. आपण रक्ताचं पाणी करून घाम गाळला, मस्त केलेली जमीन त्यानं त्याच्या नावावर करून घेतली. भीती आहे का कोणाची? शेती तू ह्या भरोशावर टाकली, तू असे कर्ज करून ठेवते. मला शिकायचंय, पण दुसरं असं का शेतकऱ्या संग लगे नाहीच करायचं. आपली हैसियत पाहावं माणसानं, नाही तर काय. शिक्षणाचं भूत खुसवलायच्या डोक्यात. शिक्षणाचं भूत नाही तर अरे तू बहीण पळवली न. विचारनं तिले कुठं आहे तर आरती काय इकली तिले बाजारात? इकली नाही, शिकाले पाठवली. जे मले जमलं नाही ना ते हिनं केलं. गावात नुसते दुश्मन पैदा करत आहे. बचत गट स्थापन केला तिनं बायकाईचा. मला नाही सहन होत अन्याय. तुमच्यावर झालेला अन्याय तुम्हालाच नाही समजत. लय एकटा पडलो हाऊ. रांचीची राणी आणली रे सुधाकर तुला आपल्या घरात. बायको कंट्रोल मध्ये पाहिजे नवऱ्याच्या. कशी? आम्ही आहोत संघ, पण लढाचा तो तुलेच आहे. आपली कुणी कीव नाही केली पाहिजे, भेले पाहिजे आपल्याला. एक लक्षात ठेवा, कायद्यानं कुणीच कुणाला बेघर करू शकत नाही. पण नातं काय फक्त अधिकाराचं नसते, जबाबदारी पण घ्या लागते. शेतकरी आत्महत्या करते, आम्ही बायका जगण्यासाठी संघर्ष करतो ते नाही दिसत कोणाला. पती हा परमेश्वर असते, त्यापायी त्याला मारता येत नाही. पण मी ऐलान करतो की आजपासून कुणाचा नवरा दारू पिऊन आला तर दुसरीनं त्याला झोडपाचा. आपला नारा आहे, महानवरा तू जोडप, तू हा नवरा म्या जोडपतो. आम्ही शेतकरी मरेवरी ऑन ड्युटी असतो. शेतकऱ्याला सुरक्षा नसते. शेतीच्या कामात अडथळा आणला म्हणून कुणी कुणाला अटक नाही करत, शेतकरी आंदोलन नाही करत. आणि केलंच तर त्याले तुम्ही देशद्रोही ठरवता. जातो मी. अथी 13 मंडळात जातो काहीच नाही म्हणाचं, येतोच म्हणाचं.